गाईज विषय एकच झोपला तो कपला. आज चाला हॉस्पिटलला, बाबाला ऍडमिट केले म्हणून बघायला. सकाळ सकाळ उठून पहिले केली पावडर टिकली आपली फेवरेट मीना काकी. आज आपल्या बाप्पाला बघा कसा सजवले. मग लगेच आपल्या बाप्पाचा घेतला दर्शन, कपाळाला लावला टिकला. मग लगेच चहामध्ये ओतली शेव, मस्त बुरून खाता. तुम्ही पण का, मी पण खाता, मस्त लागते. नजर नका लावू. चला चाललो हॉस्पिटलला. पप्पा येतो मला स्टेशनला सोराला. मम्मीने डबा दिला आईला आणि बाबाला, तो पण घेऊन जायचे. गाईज मी खाता मनमे लड्डू फुटा, तुम्ही पण खा. विमानाला बसलो, विमानामध्ये मना बसून बसून वाईट घालता. तर मी बघा काय करता. ही व्हिडिओ या काकांजवळ पोहोचल का, तुम्हाला काय वाटतं. उतारलो स्टेशनला, गेलो चालत चालत, घाम फुटला पार. पोहोचलो सायन हॉस्पिटलला. आई बाबा बघा कशी बसल्या. बाबाचं ऑपरेशन करायचंय म्हणून ऍडमिट केले. मग लगे खाली आलो, लिंबाऱ्याचा ज्यूस पिल्ला. कडू लिंबाला आला कसा गोर पाला, झालो दंग मी. कसा आवाज आहे आपला. यावंच लागतं. कटलेस पण खायला. बाबासाठी संत्र्या घेतल्या. आलो वरती, बाबाला संत्र्या दिल्या. परत गेलो खाली. खरा सांगता काही जाम फिरायला लागतो, इकडून तिकडं तिकडून इकडं. बाबो पाय दुखायला लागलं माझं. आता आला ऑपरेशनची फाईल घ्यायला. वरती जाऊन फाईल दिली. परत आलो खाली. बाबाला भजी खायची होती म्हणून भजी घ्यायला आलो. भजी घेऊन आलो आणि मिनी घरचा डबं पण आणलं होतं. मग आम्ही बसलो जेवायला. बाबा तिकडे बसले जेवायला, आई आणि मी इकडे बसलो जेवायला. जेवण झाला. बाबाला गोळ्या औषधं दिल्या. बाबा आणि आई तिथंच झोपली. मी आलो बाहेर झोपायला. तिथं जास्त जागा नव्हती म्हणून. टाइम बघा किती झाले, 2 वाजायला आले. आणि मी बाहेर जाऊन आणला खाऊ, कुरकुरी, पेप्सी आणि बिस्किट. मला दिवसा कमी आणि रात्री जास्त भूक लागते. शो जाऊन सवय झाले. टाइम बघा 4 वाजून गेले तरी मला झोप लाग नाही. मला झोप येत नव्हती आणि मला एक काम पण नव्हता म्हणून मी इथलाच ब्लॉग इथंच एडिट केला. थोडासा बाकी आहे तो पण पटापट एडिट करताना लगेच पोस्ट करता. तुम्ही फक्त काही शेअर करा. विषय एकच झोपला तो कपला आणि ब्लॉग पण कपला. फॉलो करा रे.